आता आपण विचार करता वेग आणि घडतंय भलतंच. पण इकडे मेथीची भाजी 4 दिवस झालं फ्रिजमध्ये पडून आहे. आता ते कुठं पण राहू दे, त्याची पाला लवकरच सुकायला लागते. आज मला त्याचं काहीतरी बनवायचं आहे. आता भाजी काय खायला आवडणार, चला त्याचे पराठेच बनवायला येते. आता त्याला पराठे म्हणा, धपाटे म्हणा, ते बनणार आहे. त्यासाठी जे काही साहित्य लागते सगळे एकत्र करून छान पीठ मळून घेतले. इथे स्वीटी सकाळच्यानं म्हणली, "मम्मी मला दूध दे." पण दुधाचं बघून तर छान घासून पुसून चक्क आहे. दूध नंतर पिचील. आजी तिचं मला ब्रश करायचं आहे. आता जेवायला जेवढे वांदे राहतात नाही तेवढंच ब्रश करायला सुद्धा तिच्या मागे मागे लागावं लागते. सकाळचं एक मोठंच काम आहे माझं. त्याच्यानंतर मी तर भाजी बनवायला घेतली. आता शेंगदाण्याचं कूट बघायला गेलं तर संपून गेले. घट भाजी का बनिना, पातळ का बनिना, मला शेंगदाण्याचं कूट तर भाजीत घालायला पाहिजेच म्हणून तेच करून घेतले. आधी भाजीच टाकले, त्याच्यानंतर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवले. इकडे आमची स्वारी कुठे निघाली तर किराणी दुकानला, कारण दूध आणायचं आहे. आता हे मी ब्लिंकिट मधून पण ऑर्डर करू शकतो ते, पण लेकरावाचं थोडं बाहेर हवेशीर फिरणं पण होईल म्हणून त्या विचारानं मी बाहेर गेले आणि भलताच होऊन बसलाय. स्वीटी यायच्या इतकं रडत आली नाही. तिला चॉकलेट, लॉलीपॉप असं काही दिसल तर ते सगळं तिला पाहिजे होतं. आता मम्मी काही घेऊन दिले नाही म्हणून तिचं रडरड चालू होतं. आधी तिला दूध दिल्यानंतर मी पण सकाळच्या दुधाची चहा पिली नव्हती म्हणून ते करून पिले. इकडे स्वीटीसाठी धपाट्या बनले, पण तिला तर पीठच खायचं होतं.